सो बराच मोठा व्हेन्यू आहे आणि बरेच प्रिन्सिपल्स इथे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना खूप आनंद होतोय, कारण की आपल्या लोकांमध्ये ज्यांनी दुवा जोडलेली आहे ती म्हणजे मीडिया, लोकमत. सो लोकमत प्रिन्सिपल मीट 2023 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे कोल्हापूर चॅप्टरची सुरुवात. आज कोल्हापूरचे तमाम प्रिन्सिपल्स आज इथे असणार आहेत. तुम्ही सुद्धा त्यांचा एक पार्ट आहात. आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना जसं की म्हटलं, उत्सुकता आहे, आनंद आहे, कारण की टीचर्स असोसिएशन आपण ऐकलेलं आहे, पण प्रिन्सिपल असोसिएशन असा कधी शब्द ऐकलेला नाही आहे. पण आज कुठेतरी चान्स आहे प्रिन्सिपल असोसिएशन होण्याचा. सो काही हसरे चेहरे दिसत आहेत, काही फार टेन्शनमध्ये चेहरे दिसत आहेत. आज रविवार असून सुद्धा शाळेचे विचार सुरू आहेत असं वाटतंय. आणि मी प्रियांका राऊत आजच्या दिवशी लोकमत प्रिन्सिपल मीटमध्ये पहिला 1 तास तुमच्याकडून ग्वाही घेते की तुम्ही प्रिन्सिपल आहात हे विसरायचंय. येस, आम्हाला हे प्रॉमिस करायचंय की तुम्ही पहिला 1 तास प्रिन्सिपल आहात म्हणून विसरायचंय, तो रोल सोडायचा आणि पुढच्या तासाला लागल्यास मी तुम्हाला सांगणार आहे की बॅक टू फॉर्मल रोल. तेव्हा तुम्ही परत तुमच्या फॉर्मल आणि गंभीर चेहऱ्याने परत आलात तर हरकत नाही. ओके, सो मी त्याच लोकांकडे जाणार आहे त्यांचे चेहरे गंभीर आहेत. ठीक आहे, जे लोकांचे चेहरे हसरे आहेत त्यांच्याकडे मी जाणार नाही अजिबात. ओके, आता सगळेजण बरोबर हसतात. अच्छा, ओके. सो आज सुरुवात असं युजली काय असतं की प्रिन्सिपल म्हटलं की फारच असं टेन्शन, डिसिप्लिन आणि सगळ्यांचं मॅनेजमेंट करणं. घरी गेल्यावर सुद्धा शाळेचेच विचार, शाळेचेच कामं असतात. हो की नाही? की नाही? येस, पोर्टलवर टाकलंय की नाही, बरोबर झालंय की नाही, सगळ्या ते नवीन गोष्टी आलेल्या आहेत की मुलं अपडेटेड आहेत की नाही, पॅरेंट्सचे फोन येत असतात आणि जवळचे जे व्यक्ती आहेत ज्यांची मुलं आपल्या शाळेत आहेत त्यांचे फोन येत असतात. तर मला वाटतं की आजचा दिवस हा तुमच्यासाठी, लोकमत तर्फे ही प्रिन्सिपल मीट तुम्हा सगळ्यांसाठी. सो मी काहीतरी वेगळं विचारणार आहे. मी तुम्हाला असं विचारणार नाही, सर तुमचं आवडतं पुस्तक कुठलं? वपुर्झा. अच्छा, वपुर्झा. क्या बात आहे, मेरा पण फेवरेट आहे. माझं पण ते आवडतं. त्यातलं काही लाईन आठवतात? फेवरेट लाईन वपुर्झाची? बरेचसे असे त्यामध्ये गोष्टी आहेत की जे वाचत गेल्यानंतर स्वतःच्या जीवनावरतीच लिहिलेलं आहे याचा आपल्याला अंदाज येतो. ओके, सो यांचं आवडतं पुस्तक वपुर्झा. इकडे सर, तुम्हाला बघून असं वाटतंय तुम्ही योगा, पुस्तक सगळंच करता म्हणून. सर प्लीज युअर नेम आणि कुठली शाळा आहे तुमची? माय नेम इज संजय जाधव, स्माईल इंग्लिश स्कूल शिरगाव, राधानगर. राधानगरीवरून आपण आलेला आहात. ओके, पहिले विचारा कोण कोण कुठून कुठून आले? जरा असं फार लांबून कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल्स आलेले आहेत. कोण कोण राहतात? खुद्द कोल्हापूरचं कोण? त्याने हात वरती करायचा आहे. प्रॉपर कोल्हापूर. ओके, कोल्हापूरच्या आसपासचे, कोल्हापूरच्या आसपास. अरे वा, क्या बात आहे. सर आम्ही एकदम कोट ब्लेझर शेझर. सर आता असं वाटतंय की सर तुम्हीच प्रमुख पाहुणे आहात. अच्छा, आणि तुम्हीच प्रमुख पाहुणे आहात. ओके, सो सर तुमचं फेवरेट पुस्तक कुठलं आहे? वरती आकाश खाली जमीन. ओके, आणि आता आपण प्रश्न बदलणार आहे. कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला नसेल कोणी, तर मी विचारणार आहे. लेडीज असल्या तर तुमचा फेवरेट हिरो कोण आहे, आणि जेंट्स असले तर तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे? लहानपणापासूनची वेगळी असू शकते, आताची वेगळी असू शकते, तर ते सांगायचं आहे. जसं की मी म्हटलं की ज्यांचेही एकदम चेहरे गंभीर असणार त्यांच्याकडे मी जाणार आहे. यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की कोणाशी तरी भांडून आलेला आहात, असं काही नाही. ओके, सो सर आपकी फेवरेट हिरोईन कौन है? कॅटरीना. ओहो, कैटरीना कैफ. ओके, हो गया सर उनका. ओके, यस सर, फेवरेट हिरोईन? माधुरी दीक्षित. हा, माधुरी दीक्षित. आज मग 1, 2, 3 व्हायला पाहिजे सर, तुम्ही आणि मी स्टेजवरती. ओके सर, यांच्या डोक्यात अशी लिस्ट आली आहे, 4-5 हिरोईन्स अशा तुमच्या डोळ्यासमोर दिसतात असं मला वाटतंय. श्रीदेवी. श्रीदेवी. ओके, श्रीदेवी फॅन्स. अच्छा, लेडीज नाव विचारूया. त्यांचे आवडते हिरो? आमिर खान. आमिर खान. ओके, सेम आमिर खान. एकदम छान गंभीर उत्तर मिळालेलं आहे. हा, मला वाटतं तुम्ही अर्ली बर्ड्स आहात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हीच येऊन बसलेला. येस, सो तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा फेवरेट हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे? रितेश देशमुख. हाँ, रितेश देशमुख. अभी आप जनरली बोलोगे? नहीं? हाँ,
शेजारी बसले. अच्छा, शेजारीच बसली आहे चरेलिया. ओके, व्हेरी स्वीट. असं स्वतःचं प्रेम व्यक्त करण्याचा खूप चांगला हा अंदाज होता सर, मस्तच. ओके, सो ऑन दिस नोट अभी यहाँ पर लेडीज वर्सेस जेंट्स करने वाली हूँ. ऑलमोस्ट सगळ्या लेडीज या साईडला बसलेत आणि जेंट्स या साईडला बसलेत. फक्त 2-4 काही एक्सेप्शन्स आहेत. येस मॅडम, मला बघून माझ्या त्याच्यापासून मोठी स्माईल होते. यांच्याकडे तर यायलाच पाहिजे. मॅम, तुमचं नाव सांगा. मी वर्धा उपाध्ये फ्रॉम इचलकरंजी. इचलकरंजीहून आलेला आहात. सो तुमच्या शाळेमध्ये नवीन टेक्नॉलॉजी अशी तुम्ही कुठली अंमलात आणलेली आहे तुम्ही आल्यापासून, त्याबद्दल सांगायचं आहे. We are using smart touch panels. सो you're using smart touch panel since how many years? केतन 4 months न्यूली इंस्टॉल केलेला आहे. व्हेरी नाइस. ओके, यहाँ पर मैम योर नेम, योर स्कूल नेम, कहाँ से आए और नया क्या लाया स्कूल में? I am Dr. Shanti Krishnamurthy, principal of D.Y. Patil विद्या निकेतन CBSE स्कूल कोल्हापुर. नया लेके आया है सेम थिंग, टाटा क्लासेस का पैनल्स. या नाउ वी आर थिंकिंग टू गो फॉर रोबोटिक्स एंड कोडिंग एंड ऑल. या रिअली नाईस. रोबोटिक्स आणि कोडिंग लॅब्स कडे ते वळण्याचा प्रयत्न करत आहेत. सो या नोटवरती मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी सर आपको देखिए नहीं, आपको देख लो सर. आप किसके ख्यालों में गुम हो ये बताओ सर. हाँ? यहीं पे हूँ. ओके सर, तुमचं नाव आणि कुठून आलं? अविनाश भोसले, लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, आर.के. नगर, कोल्हापूर. आर.के. नगर. ओके, रत्नप्पा कुंभार नगर एशियामधली सगळ्यात मोठी सोसायटी आहे, राइट? ओके, या नोटवरती मैं आप सबके सामने जैसे अमोल का पूरा बँड आहे, मला सांगायला खूप आवडेल की ऑल ओव्हर इंडिया त्यांनी शोज केलेले आहेत आणि स्पेशली लोकमतच्या इव्हेंटसाठी तुम्हाला सगळ्यांसमोर प्रेझेंट व्हायसाठी त्यांना स्पेशली आपण कोल्हापुरात बोलून घेतलेलं आहे. सो ऑन दिस नोट अमोल इज हिअर आणि अमोल सोबत आपल्या सगळ्यांचे गेम्स, गप्पा आणि म्युझिक आपण कंटिन्युटीमध्ये ठेवणार आहोत. सो विथ दिस वी हॅव आर्टिस्ट ऑन स्टेज. आणि सर, तुम्ही म्हटलं तुमचं फेवरेट पुस्तक वपुर्झा. फेवरेट गाणं कुठलं? तुमचं फेवरेट गाणं कुठलं? गाणं ऐकून किती दिवस झाले हे सांगा. तुमसे नाराज नहीं जिंदगी. अरे वा वा, तुमसे नाराज नहीं जिंदगी. ओके मैम, योर फेवरेट सॉन्ग? माय फेवरेट सॉन्ग सोचना पड़ेगा, कितने साल हो गए गाने सुने हुए? हाँ, बहुत अच्छा, खूप सारे गाने हैं. ओके, फिर भी लेटेस्ट. अच्छा, लेटेस्ट. हाँ, ओके. विथ दिस वी हॅव अमोल ऑन स्टेज. छान परफॉर्मन्स झालं. सगळे तुम्हाला कोण कुठून आलंय बऱ्यापैकी कळलेलं आहे. सगळे जर जवळ बसल्यास काही हरकत नाही, खूप लांब लांब जाऊन नका, जवळ आल्यास बरं वाटेल. बॅक साइड पीपल ऑल्सो, समोर आल्यास हरकत नाही, बऱ्याच खुर्च्या रिकाम आहेत तिथे. पूछने की बहुत इच्छा हो रही है. तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारण्याची खूप इच्छा होते, कारण की तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारत नाही. प्रश्न असा आहे, कधीतरी आयुष्यात प्रेम केलंय का? सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले आहेत. आठवलंय, सगळं आठवलंय, सगळ्यांना सगळं आठवलंय, पण ते चेहऱ्यावर येऊ देत नाहीये. ओके, आयुष्यात एकदा तरी प्रेम झालंय का? हो की नाही? बीएडच्या वेळी. अच्छा, ज्यांना झालं त्याने हात वरती करा. मॅमना काय ते खास सांगायचं. अच्छा, ज्यांना झालंय. अच्छा, अरे वा, हे खूप छान पॉलिटिकली राईट आन्सर होता. वाव. पुन्हा एकदा ऐका, ज्या मागच्या लोकांना ऐकणार. आम्ही सगळे प्रिन्सिपल मिळून दरवर्षी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती दररोज प्रेम करत असतो. वाव वाव, प्युरेस्ट फॉर्म ऑफ लव्ह. ओके, आणि या नोटवरती त्या साईडने तर आलंय, या साईडने विचारूया. मी एकदम कोपऱ्यात जाणार आहे, कारण की सगळ्यात शेवटी जे बसले असतात बॅक बेंचेस, त्यांच्यामध्ये जास्त स्टोरीज असतात. बॅक बेंचर्स तुम्हीच आहात. सो कसं वाटतंय आज बॅक बेंचर होऊन? फार छानच वाटते. शाळेत बॅक बेंचर्सला रागवता की नाही तुम्ही कधी? आमचं सर्वच लक्ष बॅक बेंचवरच असतं. समोरचे विद्यार्थी आम्हाला बघून शांत बसलेले असतात. पाठीमागच्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देऊन आम्हाला शिकवावं लागतं. अगदी बरोबर, म्हणून तुम्ही आज मागे बसलेला आहात असं मला मी तात्पर्य काढते. ओके,
तो सर पहला नशा पहला प्यार कभी हुआ कि नहीं हुआ? नाही हो. डायरेक्ट शादी हुआ. मी कोणाला एक खरं वाटेल जरा हात वरती करा बरं. मला तरी खरं वाटतंय. सर मला ओके खरं वाटतंय सर. कोणाचाच हात वरती आलेला नाहीये. मला वाटतं. अच्छा अमोल तुमच्या साईडला आहे. सो तुमच्यासाठी सर कधीच प्रेम झालं नाही असं तुम्ही बोलताना सुद्धा तुमच्या डोळ्यात दिसतं की हा रे सगळ्यांसमोर काय सांगू आता. ओके जे काही काम करू आपण सरांना पहिल्या प्रेमाचा अनुभव घेऊ. सर क्या बात आहे सर. काय म्हणता एव्हरीवन इज रेडी. ओके आता सांगा परत एकदा मला रितेश. आपण नेहमी मुलांसाठी टाळ्या वाजवतो. आज स्वतः किती रिदम मध्ये टाळ्या वाजवू शकतो आपण चेक करणार आहोत. रेडी एव्हरीवन्स लेफ्ट राईट ब्रेन ऍक्टिव्ह. येस ओके. सो आपल्याला असं करायचंय मी 1 म्हटलं की तुम्ही एक टाळी वाजवायची. मी 1 म्हटलं की एक टाळी वाजवायची आणि 2 म्हटलं की परत एकच टाळी वाजवायची. ओके सो 1 सोबत वाजवायची. ओके सगळ्यांनी सोबत वाजवायची. जी टाळी वाजवणार त्याला आपण डान्स करायचं आणि पुढे बोलवणार आहोत. ओके जो ताली नहीं बजाएगा उसको डांस के लिए हम आगे बुलाएंगे. ठीक है तो मेरी नजर सब पर है. ओके इवन गेस्ट पर भी है यहाँ पर. प्रियंका डान्स म्हटल्यावर सगळ्यांनी हातपाय मोकळे करून घेतले होते. वसंत भोसले सर आर एडिटर ऑफ लोकमत मीडिया सर आणि मकरंद देशमुख सर यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी लोकमतच्या टीमचं स्वागत करूया. थँक्यू सो मच फॉर अरेंजिंग दिस अमेझिंग इव्हेंट. बॅक टू द प्रॅक्टिस. 1 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 रिदम मध्ये 1 2 1 2 1 2 डोंट गिव अप. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1. एक छोटासा ब्रेक येतो आणि आता नेक्स्ट टायमिंग 2 1 2 1 2 1 2 1 2. माझ्यात येशील काय. 30+ कोण आहे? 30च्या वरती सगळेच ठीक आहे. बार जरा वाढवते जरा तुम्हाला गुड फील करून देते. 35च्या वरती कोण आहे? 35 इयर्स से ज्यादा. ओके कुछ लेडीज बोले नहीं यार. ठीक है ओके 40 के ऊपर 40 के ऊपर. ओके 50 के ऊपर. ओ माय गॉड व्हाट अ रिचनेस ऑफ विजडम. 55 के ऊपर. 55च्या वरती फक्त 1 2 3 4 5 6 7 55. एकच सर तुम्ही अख्ख्याच्यात एकमेव आहात 55च्या वरती. 60च्या वरती कोणी आहे का अजूनही? मी 60च्या वरती सर किती सर? 64. यांना कोणी बीट करणार आहे का 64 ला? यांना कोणी कॉम्पिटिशन देणार आहे का? ओके तर मी अमोल पुढचं गाणं जे घ्यायचंय तो 64चा जो पूर्ण टेबल आहे त्याच्यासाठी घ्यायचा आहे. ते लोक माझ्यासमोर इथे समोर येणार आहेत आणि तुझ्या समोर आपल्या सगळ्यांसमोर स्टेप करणार आहेत. कारण की आज प्रिन्सिपल डे आणि सगळेच प्रिन्सिपल आहेत. आज आपल्या समोर शाळेची मुलं नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास नाचू शकता गाऊ शकता. तर सर आपके वजह से अभी पूरे टेबल को तो डांस करना पड़ेगा सर. ओके आणि डान्स असं खास करायचंच नाही आहे. फक्त बॉडी वॉक करायचं आपल्याला. येस बसल्या तिथे हात प्लीज फक्त उभं राहायचंय. ओके व्हेरी कूल व्हेरी इझी. बॉडी वॉक सिंपल आहे. मी सांगते ते करायचं. काय करायचं? मी सांगते ते करायचं. डान्स शिका. व्हेरी इझी. एक दूसरे के हाथों में हाथ दीजिए. नहीं, आप नजरें मिलते ही नजरों को नजरों से चुराए. कैसी है तेरी जो तू पलकों को झुकाए. तुम्ही पाहिजे की सर. ये जोड़िए. नजरें मिलते ही नजरों को नजरों से चुराए. ये पार्टनर है कैसी सर. है तेरी
गोष्ट विसरून जा. सासरे बुवा आणि जावई बापू आहेत आणि एकमेकांना बघून गुड फील करून, रोमॅन्टिक फील करून डान्स करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे घरातली कुठली गोष्ट त्यांनी असंही गोष्ट पूर्ण केलेली आहे. एक बार इन दोनों के लिए जोरदार तालियां हो जाए. व्हेरी ब्युटिफुल. कितना पसंद आया. ओके, सो या नोटवरती तुमचा आवडता हॉरर मूवी कुठला हे मला विचारायचं आहे. हॉरर मूवी, भीतीदायक पिक्चर जो आपण कधी एकटाच बघत नाही. सर, हॉरर मूवी रिसेंट मध्ये आदिपुरुष. ऐकलाच बघतच नाही, लहानपणापासून बघत नाही म्हणे. ओके सर, एनी हॉरर मूवी, फेवरेट हॉरर मूवी? अच्छा, लहानपणाचा आपला प्रत्येक मराठी घरात गाजले. हॉरर मूवी मराठीमध्ये नाही ॲक्च्युली. मी कॉन्ज्युरिंग बघते. दॅट वॉज अ हॉरर मूवी आय सॉ लास्ट टाइम. कॉन्ज्युरिंग बघता? ओके. मग शेजारी झोपताना हजबंडला वगैरे हा नाही असं काय होतंय झपाटल्यासारखं वगैरे नाही ना? ओके मॅम. नाही, हॉरर मूवी नाही बघत. बघतच नाही, कोण बघतच नाही. पण मी त्या फंद्यातच पडायचं नाही, घाबरायचं पण नाही आपल्याला. कोण बघत नाही हॉरर मूवी? हात वरती करा. बघत नाही. ओके, जे बघतात आवडीने बघतात, आहे आवड तर आहे म्हणायची. ओके, 1 2. तुम्हाला बघून अजिबात वाटत नाही तुम्ही हॉरर मूवी बघता म्हणून. ओके, मराठीतला गाजलेला हॉरर मूवी कुठला? वाजलं बघा. बनवा. बनवा बनवी. येस, हिअर. कवठ्या महाकाळ. कवट्या महाकाळ आणि तात्या विंचू. ओके, आता बरीच नावं निघतात. ओके, झपाटलेला. ओके, सो आज आपल्या सगळ्यांसमोर एक व्यक्तिमत्व येतं ज्यांच्या वडिलांनी रामदास पादे यांनी तात्या विंचू हे कॅरेक्टर तयार केलं. एक बार तालियों के साथ सत्यजित रामदास पादे यांना स्टेजवर आमंत्रित करते. केबीसी, झी मराठी, त्यानंतर सलमान खान असू दे, शाहरुख खान असू दे, नेम एनी स्टार, त्यांनी प्रत्येक स्टार सोबत काम केलेलं आहे. बिग बॉस, चला हवा येऊ द्या, झी मराठी, असे बरेच शोज त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर टीव्हीच्या माध्यमातून आणलेले आहेत. आणि आज ते आपल्या सगळ्यांसमोर छोटासा 4 मिनिटाचा एक शो आपल्या सगळ्यांसमोर प्रस्तुत करणार आहेत. आय वुड लाईक टू हिअर द केवी अबाउट सत्यजित पाटील. कोणी कोणी आपल्या स्कूल्समध्ये रोबोटिक्स लॅब्सची सुरुवात केलेली आहे, सुरुवात झालेली आहे? येस, हात वरती करायचं आहे. कोणाला करायची आहे? येस, कोणाची इच्छा आहे करायची? येस, व्हेरी नाईस, प्रोग्रेसिव्ह आयडिया. पण त्याआधी लोकमतचे धन्यवाद मानूया. अमोल नंतर जर मला कोणाचे धन्यवाद मानायचे तर आज लोकमतच्या अनुषंगाने आपण सोबत आहोत. सो लोकमत अनेक इव्हेंट्स ऑर्गनाईज करतं, त्याच्यामध्ये अजून एक इव्हेंटची मी भर घालणार आहे. आता ऑलमोस्ट आम्ही 1 किलो वजन कमी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच लोकांनी 500 ग्राम केले असेल, बसलेल्या लोकांनी 50 ग्राम केलं असेल. ओके, तर त्या अनुषंगाने लोकमत हेल्थसाठी, स्वास्थ्यासाठी एक स्पेशल इव्हेंट घेतो ज्याला म्हणतात लोकमत महामॅरेथॉन. आणि त्यामध्ये वर्ल्ड म्हणजे विश्वाच्या रेकॉर्डवरती 55,000 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट असलेला एकमेव जो इव्हेंट आपण आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा घेतो तो म्हणजे आपला लोकमत महामॅरेथॉन. सो एकदा जोरदार टाळ्यांनी विश्वाच्या पाठीवरती रेकॉर्ड बनवण्यासाठी नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर अनेक शहरांमध्ये हा आपण लोकमत महामॅरेथॉन ऑर्गनाईज करतो. सो ही या महामॅरेथॉनमध्ये थोडंसं बघूया, 1 मिनिटाचा व्हिडिओ आणि त्यानंतर पुढे बघूया. कुठली बाजी जिंकणार आहे? युवराज पवार जिंकणार असं कोणाला वाटतं? त्यांनी जरा टाळ्या वाजवायच्या. सर, दीपक सरांना तेवढ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून सर. बाकी सगळी पब्लिक सरांच्या साईडला आहे. चला सर, सुरू करूया. तुम्हाला फक्त 30 सेकंद मिळणार आहे. ओके, गुडघा टेका सर. ओके, अच्छा, फोटो सेशन करायचं नाही सर, सिरियसली आपल्याला हे करायचं. ओके सर, बरोबर बसला बेस मध्ये. हा, 3, 2, 1, हो जाऊ दे. टाळ्या वाजवू दे एकदा. कधी बघायचं पहिल्यांदा. सर, जोर लगा के हैशा. सर, हारायचं नाही बिलकुल. नाही 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 नाही. चेहरे बघितले सर. डोंट गिव्ह
सगळ्यांचं उदाहरण आहे का जोरदार टाळ्या वाजला पाहिजे. खूप सुंदर. बाबा जर हात वगैरे दुखला तर थोडंसं झेंडू बाम लावून घ्या. आणि यानंतर लोकमत महामार्गाचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांचा छान होतं. छान होतं. मी बघत होते यू वर इंटरॅक्टिंग विथ हर प्रॉपरली. ओके मस्त छान ओके. थोडंसं तरी माझ्यासारख्या व्यक्तीचं छान होतं. छान होतं कळलं सगळ्यांना. येस येस. मागे हे लोक आता फुल टाइम ऍक्टिव्ह राहणार. मागच्या सगळ्यांनी डान्स केलेला आहे मगाशी. येस सर हात बरा आहे तुमचा. हा ओके. आणि यानंतर आपल्या सगळ्यांसमोर अशा कंपनीचं इंट्रोडक्शन करते ज्यांनी कोल्हापूरपासून सुरुवात केली. तब्बल 25 वर्षांपासून एज्युकेशन फील्डमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांचं स्टार्टअप सुरू झालं इंदौर इंडियापासून आणि त्याची वाटचाल आहे ती आता कोल्हापूरपर्यंत येऊन थांबलेली आहे. सो 2017 पर्यंत नीती आयोगाने मंजूर केलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी मंजूर केलेला जो स्पेशल प्रोग्राम होता त्याच्या अंडर त्यांनी 700 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ह्या लॅब्स इन्स्टॉल केलेल्या आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणणं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की कुठल्या प्रकारचं हार्डवर्क आहे, कुठल्या प्रकारची कसोटी आहे. या कसोटीला ते खरे उतरलेले आहेत आणि प्रगतीच्या वाटेवरती महाराष्ट्र देशाला, भारत देशाला पुढे नेण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. अटल टिकरिंग लॅब्सचे इन्स्टॉलमेंट त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर बऱ्याच स्कूल्समध्ये केलेलं आहे. त्यांचं खूप प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप मोठं आहे. सो मी वेळ न वाया घालवता आनंद इंगळे सर यांचं स्टेजवरती स्वागत करते. एक बार जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं डायरेक्टर ऑफ ABM इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड इंदौर से हम सबके लिए आए हैं. तो थोड़ा तालियां थोड़ी और जोरदार बजनी चाहिए रोबोस्ट्रॉम के आनंद इंगळे सर. मी मान्यवरांचं स्टेजवरती स्वागत करेन. सगळ्या मान्यवरांनी स्टेजवर यावं अशी विनंती करेन. आय नो थोडी हार्ड कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं कधीतरी कळायला वेळ लागतो आणि जेव्हा विद्यार्थ्यांचं काम होतं तेव्हा थोडंसं डोक्यावरून जर गेलं तर समजायचं की आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. सो यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर मिस्टर दीपक पाटील सर हु इज अ रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर कोल्हापूर. आय रिक्वेस्ट हिम टू प्लीज कम ऑन स्टेज. विथ हिम आय रिक्वेस्ट मिस्टर मकरंद देशमुख सर असिस्टंट वाइस प्रेसिडेंट ऑफ लोकमत मीडिया प्राइवेट लिमिटेड कोल्हापूर region. Mr. Ganesh Naikawdi sir, District President of English Medium School Association Kolhapur. Mr. Amar Sarnaik sir, City President English Medium School Association Kolhapur. Mr. Sanjay Patil sir, DGM Circulation Lokmat Media Private Limited. Mr. KD Patil Executive Chairman English Medium School Association Kolhapur. Ashish Ashok Desai sir, who is Director of Robostrom Technologies Private Limited, and Sudhir Mahadev Patil, Director of Robostrom Technologies Private Limited, Kolhapur. या सर्वच मान्यवरांचं सर्वप्रथम स्वागत करूया. Let's welcome all the guests of honor over here. I request Mr. Makran Deshmukh sir, who is Vice President of Lokmat Media, to please felicitate and welcome Mr. Deepak Patil, who is a Regional Transport Officer of Kolhapur. Thank you, sir. I request Mr. Deepak Manachkar sir, who is the event manager in charge of Lokmat Media Private Limited. आज जो पूर्ण इव्हेंट घडवून आणलेला आहे त्यांच्या मागे यांचे हात आता जोरदार आणि दीपक सरांनी गणेश नायकवडी सरांचं स्वागत करावं अशी विनंती करेन. यानंतर मी मिस्टर संजय पाटील सर, आय रिक्वेस्ट मकरंद देशमुख सर यांनी मिस्टर अमर सरनाईक सर जे सिटी प्रेसिडेंट आहेत इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे त्यांचं स्वागत करावे. यानंतर KD पाटील सर एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन यांचंही स्वागत मकरंद सरांनी करावं अशी विनंती करते. लेट्स क्लॅप फॉर द गेस्ट ऑफ ऑनर्स ओव्हर हियर. आय रिक्वेस्ट अगेन Deepak Manachkar sir to please welcome and felicitate Ashish Ashok Desai, Director of Robostrom Technologies Private Limited. And last but not the least, who is also the partner, Director of Robostrom, Sudhir Mahadev Patil sir. We welcome you. Thank you so much for your grand support. आणि यानंतर प्रत्येक वर्षी एक चाहूल असते की लोकमतच्या कॅम्पस क्लब किट मध्ये काय असणार आहे. प्रत्येक टीचरला चाहूल असते, प्रत्येक पेरेंट्सना चाहूल असते की इस बार क्या मिलने वाला है किट में.
तो वो किट का अनावरण यहाँ पर करने वाले आई रिक्वेस्ट प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते आपण या किटचं अनावरण करणार आहोत. सो प्रत्येकाला एक एक गिफ्ट द्यायचं आहे आणि मी 3, 2, 1 म्हटल्यावरती आपण आजचाच मंत्र असायचा 3, 2, 1. सो 3, 2, 1 म्हटल्यावरती सगळ्यांनी ते अनावरण करावं अशी विनंती करते. And 3, 2, 1, please unveil the gift. Let's clap for the beautiful bag of Lokmat Campus Club. Rock and Top आणि प्रत्येक लहान मुलाला लक्षात राहणारी ही बॅग. यानंतर मी मकरंद देशमुख सर यांना विनंती करते प्रत्येक मान्यवरांनी 1-1 मिनिटं बोलायचं, त्याच्यामुळे सगळ्यांनी प्लीज स्टेजवर थांबावं अशी विनंती करेल. मकरंद सरांपासून सुरुवात करूया. लोकमतचा खूप विस्तृत जो कारभार आहे सर सांभाळतात, एकदा जोरदार टाळ्यांनी मकरंद सरांचं इथे स्वागत करा. देशमुख सर ऑन स्टेज फॉर ऑल ऑफ अस. ते 1 बाय 1 प्रत्येक प्रिन्सिपलचं नाव घेतात आणि लगेच स्टेजवर येऊन आपली ट्रॉफी स्वीकारायची आहे. सर्वप्रथम विद्यापीठ हायस्कूल प्रिन्सिपल आले असेल तर प्रिन्सिपल, जर कोऑर्डिनेटर असेल तर कोऑर्डिनेटर, जेही असेल त्यांनी लगेच स्टेजवरती यायचं आहे. विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, ATVPR मुदर्गी इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल. सर्वप्रथम आपल्या समोर आलेले आहेत विद्यापीठ हायस्कूल. एकदा टाळ्या तुमच्या टाळ्या सोबत असू देत. श्री दत्तबाळ हायस्कूल, श्री दत्तबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, यानंतर श्री दत्तबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, श्री दत्तबाळ इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री दत्तबाळ प्राथमिक विद्या मंदिर. एकदा टाळ्या होऊन होत्या सगळ्या प्रिन्सिपलसाठी. संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल नंतर भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, जीनियस पब्लिक स्कूल, जीनियस पब्लिक स्कूल आणि त्यानंतर ब्लूमिंग बर्ड्स स्कूल निगवे. जीनियस पब्लिक स्कूल सध्या स्टेजवर आलेली आहेत. ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल नरंदे यांनी स्टेजवर येऊन आपली ट्रॉफी घ्यायची आहे. ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल नरंदे. ऑन दिस नोट थँक्यू सो मच टू ऑल द चीफ गेस्ट, ऑल द गेस्ट ऑफ ऑनर, देशमुख सर असू दे किंवा आपले दीपक पाटील सर असू दे, सरनाईक सर असू दे, नायकवडी सर आणि KD पाटील सर. थँक्यू सो मच फ्रॉम बॉटम ऑफ द हार्ट. संचितमध्ये अजिबात जेवण करायचं नाहीये सर. जेवण तुम्ही 1 तास नाही 1.5 तास करा अशी माझी मनापासून इच्छा आहे. मनापासून सगळ्यांनी जेवण करावं कारण की खूप कष्ट आणि खूप एफर्ट्स नंतर आजचा इव्हेंट सक्सेसफुल झालाय. सर थँक्यू सो मच टू ईच अँड एव्हरीवन ऑन दिस पॉइंट. This was your anchor Priyanka Raut signing off for tonight. Thank you so much and have a good night.